सगळं बजेटमध्येच आवरायला लागू राहिले आपल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो, द नोमॅड फौजी यूट्यूब चॅनलवरती आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण नाशिकला आलोय, तर आपल्याला ट्रेनिंगसाठी जो काही बाजार लागणार आहे तो आपण आर्मी कॅन्टीन मध्ये जाणार आहोत आता. आणि आता माझा एक फौजी मित्र आहे तो पण येऊ राहिलाय, आणि सोबत माझा मित्र आहे गावातलाच आहे अभिषेक भाऊ. तर तुम्हाला माहिती आहे आपली CRPF ची जॉईनिंग लवकरात लवकर होणार आहे, तर मी तीच शॉपिंग करायला नाशिकला गेलो होतो. आणि आपण आर्मीच्या कॅन्टीनमध्येच सर्व बाजार भरणार आहोत. पण नेमकं काही कारणामुळे ना आम्ही तिथं 12:30ला पोहोचलो, आणि तेव्हा कॅन्टीन सर्व बंद झाले होते. ही फक्त छोटीशी एकच उघडी होती. तर थोडासाच बाजार तिथं घेतला आम्ही. मग तिथली शॉपिंग केली आणि शालिमारला जायचं ठरवलं. तिथूनच आपला दुसरा पण बाजार घ्यायचा होता. तर भावांनो, फौजमध्ये जाण्यासाठी इतकं सर्व छोटं मोठं साहित्य घेऊन जावं लागणार आहे मला. तसं मी एक व्हिडिओ बनवणारच आहे सर्व वस्तू घेतल्यावर. आता तुमच्या भावाला हातानेच कपडे वगैरे धुवायला लागणार आहे. आपली शॉपिंग तर बऱ्यापैकी आवरली मित्रांनो. आता फौजीला नाईट पॅन्ट टी शर्ट घेतलं. इकडे बघा किती ब्रँडेड दुकानात आलाय फौजी. टाकीत खाली झाले इथं शॉपिंग डायरेक्ट मोठमोठ्या दुकानावरती करून राहिलो. तर दुपारी शालिमारचं सर्व उरकलं आणि आता आपण DMartला जाणार आहोत. तर मित्रांनो, आमचा बऱ्यापैकी बाजार झालाय आणि आपल्याला व्हाईट शूज आणि खाकी सॉक्स काही भेटले नाही, तर मग ते परत कधीतरी घ्यावं लागणार आहे. आता आपण DMartला आलोय, तर आता आपल्याला एक बेडशीट आणि एक ब्लँकेट आणि कोलगेट ब्रश घ्यायचं आहे. तर चला आता DMartची शॉपिंग करू. तर आता आपण DMartमध्ये जास्त शॉपिंग करायची नव्हती, पण आर्मी कॅन्टीन बंद झाल्यामुळे सर्वात जास्त बाजार आपण इथंच भरणार होतो DMartला. फायनली आपला बाजार झालाय बऱ्यापैकी. पुढे किती तर तू किती दिवस तू अजून 1 महिना. भाऊचं लग्न झालं बर का. तर आता आपल्याला डिकॅथलॉनला जायचंय, बाकी काही राहिलं नाही. आता भाऊ असाच चालला ना. भाऊ जाईल तर भावांनो, फौजी झाल्यापासून मी 2-3 प्रकारचे युट्यूबचे नाव ठेवले, पण मग आता आपल्या युट्यूबचं नाव हेच असणार आहे, द नोमॅड फौजी AB. आपण हा परमनंट फौजी होता बर का. त्याची ड्युटी अरुणाचल प्रदेशला सध्या. तर आता DMartला पण पोहोचलोय आणि आता इथं काही जास्त शॉपिंग करायची नाही आपल्याला. नुसतं एक जर्किंग घ्यायचंय, कारण की आता पैशांचा खूप प्रॉब्लेम होत. सगळं बजेटमध्येच आवरायला लागू राहिले आपल्याला. तर चला आता आपण DMartने डिकॅथलॉनमध्ये चालू. भावांनो, मला तर हे जॅकेट घ्यायचं मूडच नव्हतं. मला फौजचं जॅकेट घालूशी वाटत होतं, पण मग म्हटलो तोपर्यंत हेच राहून देऊ सोबत. भावांनो, सकाळी आपण काही जेवण करून आलो नव्हतो, भूक पण खूप लागली होती, तर आता आम्ही जेवण करायला बसलो. भाऊच दिल मारणार बसून भाऊ. चला आता जेवण करतो. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालंय आपलं, आणि आता आपण वाडीवाऱ्याच्या थोडं पुढं आलोय, आणि आता आपलं अंतर बाकी आहे 10-20 किलोमीटर अंतरावरती जायचंय. तर आपल्या व्लॉगचा इथंच शेवट करू, उशीर पण खूप झालाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जसं आपल्याला वेळ भेटत राहील तसं आपण व्हिडिओ बनवत राहू. तर चला, बाय बाय, थँक्यू सो मच.